ज्यावेळी मूल जन्माला येतं आणि ते 6 महिन्याचं होतं त्याच्या आधी ते थुंक उडवतं. आपण बघितलं असेल ते असं करतो. हो. आणि आपल्या घरातली मोठी माणसं काय करतात, इथे मारतात, गप्पा बस, तुला ताप येईल, हे ते. त्यामुळे त्या मुलाला वाटतं, ते जे मूल असतं तिला वाटतं की चुकतंय आपलं काहीतरी, त्यामुळे तो गप्प बसतो आणि ते थुंक उडवणं बंद होतं. आणि ते बंद झाल्यामुळे काय होतं की त्याची जी वाणी आहे ती सदोष राहते. बरं. आणि पुढे असं होतं की मग अरे हा तर अजून बोलतच नाहीये किंवा हा तर बोबडा बोलतोय. खरं तर प्रकृती ती काळजी घेते. आणि ही जी एक्सरसाइज ते लहान मूल करत असतं, ती एक्सरसाइज विंगेत उभे राहून मोठमोठे जे ऍक्टर्स आहेत ते करत असतात खरंय. उभे राहून. आता हे जे ही बेसिकली ती जी आहे ती शिकवली जाते. भरपूर पैसे घेऊन ती एक्सरसाइज तिकडे बाहेरच्या देशांमध्ये शिकवली जाते, जी प्रकृती फुकटात शिकवते मुलाला. आणि आपण ते द्वार बंद करतो अगदी. की ते हे केल्याने जेवढं तुम्ही हे कराल त्यामुळे हे हा पूर्ण जो भाग आहे हा कम्प्लिटली सेन्सिटाईज होतो. आणि त्यानंतर तुमच्या स्वरयंत्रापर्यंत त्याची कंपनं पोचतात आणि हळूहळू शब्दांना आकार यायला सुरुवात होते. अगदी. ती प्रकृती तयार करते.